पंढरपूरमधून महत्त्वाची अधिक मास आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शनावर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घातले। भाविकांची वाढती गर्दी पाहता व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नियमांचं उल्लंघन टाळण्यासाठी दररोज सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते। दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर किंवा खासगी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। व्हीआयपी दर्शन बंद असल्यामुळे भाविकांना 1 ते 2 तासांचा कालावधी कमी झालेला आहे। त्याचप्रमाणे आज आपण पहिल्यांदाच मंदिरे समितीचा एक नवीन उपक्रम म्हणून जे नैवेद्य पूजा असते त्यावेळेस दर्शन रांगेतील जवळजवळ 150 ते 150 भाविकांना या नैवेद्य पूजेच्या वेळेस गाभाऱ्यात बसण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। तर मंदिरातल्या भाविकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। पाहूयात। अधिक मासातील आज कामिनी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये जवळपास 4 लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत आणि दर्शनाची रांग जवळपास 4-4.5 किलोमीटर अंतरावरती गेलेली आहे। 7 ते 8 तासांचा अवधी लागत आहेत आणि मंदिर समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाविकांना सुलभ आणि कमी वेळेमध्ये दर्शन देण्याचा प्रयत्न मंदिर समितीने करतोय। माझ्यासोबत काही भाविक आहेत। 3 वाजता आम्ही द्वारे लागलो दर्शनाच्या आणि जवळजवळ आता 11:30-12 वाजत आले। तो आता आमचं दर्शन झालंय आणि दर्शनासाठी नैवेद्यासाठी आम्हाला इथं वेळ दिला समितीने, आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। मला सांगा, व्हीआयपी दर्शन बंद झाले त्याचा काय फायदा तुम्हाला झाला? आम्हाला म्हणजे नैवेद्याचं हे मिळालं। मी रात्री 3ला वारीला लागलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला। कॅमेरामॅन राजू मिसाळ, भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।